हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट नरम मेथीचा पराठा किंवा थेपले। संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स सह बनवणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे आणि 4 ते 5 दिवस मऊ लुसलुशीत राहतात। हे थेपले प्रवासामध्ये घेऊन जा किंवा घरी बनवून खा। मेथीचे थेपले नेहमीच घरी तुम्ही बनवत असाल, परंतु तुम्हाला आज एकदम मऊ आणि टेस्टी आज रेसिपी मी बनवून दाखवणार आहे। एकदम परफेक्ट रेसिपी तयार होणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मेथीचे थेपले बनवण्यासाठी मेथीची एक जुडी मी इथे हिरवी ताजी भाजी घेतली आहे। ही भाजी मी निवडून स्वच्छ मिठाच्या पाण्यात 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे। भाजी निवडत असताना कोवळी पाने आपल्याला घ्यायची आहेत, म्हणजे जे भाजीचा जो देठ आहे तो आपल्याला घ्यायचा नाही। तर बघा, यांचा जो पाला आहे नुसता आपल्याला हा पाला घ्यायचा आहे। या प्रकारे साफ करून घ्यायचे आहेत, पिवळी पानं घ्यायची नाही। आणि मेथीवर या प्रकारचे सफेद रेषा आहेत, तर या प्रकारची ही पाने आपल्याला घ्यायची नाही। तर याच्यामध्ये कीड असते, तर लक्षात असू द्या। तर बघा, भाजी निवडून झाल्यानंतर मी इथे भाजी स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती। आता ही भाजी आपल्याला शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे। मेथीची भाजी बारीक चिरल्यामुळे आपल्याला लाटताना सोयीस्कर होईल, तर जेवढी शक्य होईल ती आपल्याला मेथी बारीक चिरायची आहे। मेथी चिरत असताना मी मुठी एवढी मेथी घेतली आणि असं त्याला कट करून मध्ये 2 भागामध्ये घेऊन दोन्ही भाग जुळवून मी अशा प्रकारे मेथी कट करून घेते। हवं असेल तर तुम्ही थोडं पोर्शन घेऊन मेथीची भाजी छान बारीक कट करून घेऊ शकता। मेथी बारीक इथे कापून झालेली आहे। कपाने मोजली तर 2 कप मेथी मी इथे घेतलेली आहे। म्हणजे बारीक चिरलेली कपाने मोजून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपलं पुढचं जे प्रोसेस आहे ती अगदी परफेक्ट बनेल। मेथीची भाजी बारीक चिरायची ते यासाठी त्यातील दांडे जे असतील ते दातामध्ये अडकणार नाही आणि आपल्याला लाटतानाही सोयीस्कर होईल। तर थेपले बनवण्यासाठी भाजीचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित असलं की पराठे छान मऊसूत होतात। पण त्याआधी आपण एक वाटण बनवूयात। वाटण करण्यासाठी मी इथं 1 इंच आलं, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 चमचे पाणी घालून याला छान बारीक वाटून घेतलं। तर बघा, तुम्ही बघू शकता आता मी एका भांड्यामध्ये मेथी घालून घेतली होती। तर 2 कप मेथीसाठी मी इथे गव्हाचं पीठ घालून घेते। आता यामध्ये आपण 3 चमचे बेसन पीठ घालूया। यापेक्षा जास्त बेसन घालायचं नाही। बरेच जण बेसन घालत नाही, पण बेसनमुळे पराठ्याला टेस्ट अजून छान येते। आता चवीनुसार मीठ घालून घेतलं। 2 चमचे काश्मीरी पावडर घालून घ्यायची। ही काश्मीरी पावडर तिखट नसते। आणि सोबतच अर्धा चमचा हळद घालून घेते। हळदीमुळे याला छान कलर येईल। यानंतर 1 चमचा जिरं पावडर आणि 1 चमचा इथे मी धने पावडर घालून घेते। यानंतर मी 2 चिमूटभर इथे हिंग घालून घेतला आहे। आता यानंतर मी हातावरती छान चोळून मी इथे कसुरी मेथी घालून घेते। कसुरी मेथीमुळे पराठ्याची चव आणखी वाढेल। आणि 1 चमचा ओवा हातावरती छान चोळून घाला, म्हणजे याचा सुगंध छान येईल। यामध्ये 2 चमचे यानंतर आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत। तीळ आवर्जून घाला, तिळामुळे पराठ्याला छान खमंगपणा येतो। या ठिकाणी मी 3 चमचे तीळ घेतले आहेत। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया। आणि आता सोबतच यामध्ये आपण 3 टेबलस्पून इथे आपण तेल घालूया। तर इथे माझी 1 टेबलस्पून एवढी ही आपली पळी आहे, तर 3 मी पळ्या या ठिकाणी घालून घेतल्या आहेत। तेलामुळे आपले हे पराठे छान मऊसूत होतील। आता यामध्ये 4 टेबलस्पून दही घालूया। दह्यामुळे पराठा छान अजून सॉफ्ट बनतात। जर तुम्ही जास्त दिवसाकरिता बनवत असाल तर दही घालू नका। सोबतच अर्धा कप कोथिंबीर घालून घेतली। आता हे व्यवस्थित चोळून मिक्स करून घेऊया। तर हे जिन्नस घातल्यानंतर आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। असं केलं की व्यवस्थित एकसमान एकजीव मिश्रण होतं। तर हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। आधीच पाणी न जास्त घालता थोडं पाणी घालून मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे हे पराठे अगदी मऊसूत होण्यासाठी मदत होतं। हे पीठ जेवढं मळून घ्याल तेवढं हे पराठे मऊसूत होतात।
जसं आपण गव्हाचं चपातीचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे जास्त काळ हे पराठे मऊ राहतील. तर बघा इथे आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊन पीठ थोडा वेळ मळून घेऊया. तर बघा इथे मी 2 कप मेथीसाठी अर्धा कप कोथिंबीर आणि 2 कप गव्हाचं पीठ घातलं आहे. जर तुम्हाला कोथिंबीर 1 कप घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता आपलं हे पीठ छान मऊसूत मळून झालेलं आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनिटाकरिता घट्ट झाकण लावून ठेवून देऊयात. 10 ते 15 मिनिटांनंतर आपण याचे थेपले म्हणजेच पराठे बनवून घेऊयात. 10 ते 15 मिनिटं भिजवल्यामुळे यातील सर्व जिन्नस जी घेतली आहेत त्याचा फ्लेवर पिठाला छान येईल आणि पिठाला छान लवचिकता येईल आणि लाटताना कडा चिरणार नाहीत व थेपले मऊ नरम मुलायम बनतील. तर बघा 10 ते 15 मिनिटांनंतर आपण पाहतोय. आता आपण याचे हव्या त्या आकाराचे गोळे करून घेऊया किंवा मी इथे लिंबा एवढे गोळे घेतले आहेत त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. मी इथे सर्व पिठाचे आधी गोळे करून घेणार आहे. जर गरज वाटली तर आपण पिठाचा हात घेऊन हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. या एवढ्या मिश्रणामध्ये 20 पराठे तयार होतात. हे तुमच्यावर आहे. गोळा केवढा लहान मोठा गोळा आहे त्यावर अवलंबून आहे. आता आपण याला गव्हाचं सुक्कं पीठ लावून लाटून घेऊया. जशी आपण चपाती लाटतो अधूनमधून अगदी गव्हाच्या पिठाची गरज लागली तर सुक्कं पीठ वापरून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. चपातीचं कशी आपली पातळ लाटतो त्या प्रकारे आपल्याला हे साधारणतः तसेच पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर बघा इथे आता आपला या साईजमध्ये थेपला बनवून तयार झालेला आहे आणि सर्व बाजूने एक संघ असा एवढा आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे. तर बघा एवढा पातळ आपला हा पराठा लाटून झालेला आहे. आता याला बाजूला एका ताटात काढून ठेवून देऊया. सेम त्याच पद्धतीने सर्व थेपले लाटून घेणार आहोत. हे थेपले भाजायला अजिबात वेळ लागत नाही. यासाठी 8 ते 10 थेपले बनवून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला हे थेपले भाजून घ्यायचे आहेत. आता हे लाटलेले थेपले एकावर एक घालायचे नाही, नाहीतर ते एकमेकांना चिकटले जातील. तर बघा आता या प्रकारे मी थेपले सर्व लाटून घेतले आहेत. आता गरम तव्यावरती आधी तेल घालून घ्यायचं जेणेकरून आपला हा थेपला तव्याला चिकटणार नाही. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय गॅसवरती आपल्याला हे थेपले भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही मध्यम किंवा लो गॅसवरती हे थेपले भाजून घेतले तर ते मऊ बनणार नाहीत. हे थेपले खूप लवकर भाजून होतात. दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून याला छान भाजून घ्या. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि बघा आपला एक थेपला तयार आहे. याप्रमाणे आपण सगळे थेपले भाजून घेणार आहोत. तर थेपले लवकर भाजले जातात यासाठी 8 ते 10 थेपले लाटून घ्यायचे. तर मैत्रिणींनो या प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. हे बघा आता हा आपला दुसरा जो थेपला आहे तो बनवून तयार आहे. याच प्रकारे हे सगळे थेपले मी बनवून घेणार आहे. तर मी या प्रकारे थेपले तयार केले आहेत. खूपच नरम आणि टेस्टी थेपले बनलेले आहेत. तर सकाळचा नाश्ता असो किंवा 3 ते 4 दिवसाचा प्रवास असो तरीही हे थेपले मऊ राहतात आणि लहान मुलांना पौष्टिक तर आहेच आणि लहान मुलं टिफिनमध्येही आवडीने खातील. तर हे थेपले कोणत्याही चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा दहीसोबतही तुम्ही खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर भेटूयात अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.